नार्को टेस्टमध्ये एका व्यक्तीला इंजेक्शन दिल्यावर तो 100% खरं बोलतो का? की जे टीव्हीमध्ये दाखवलं जातं की त्याला इंजेक्शन दिल्यावर तो फाड 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 खरा बोलायला लागतो, हे खरं असतं का? आज आपण जाणून घेणार आहोत नार्को टेस्ट बद्दलचं सायंटिफिक रिझन काय आहे. नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर आणि डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब, आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सिरीजमध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस. हा आहे एपिसोड नंबर 25 आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे नार्को टेस्ट अनालिसिस म्हणजे काय. नार्को टेस्ट ही एक फॉरेन्सिक सायन्स मधील फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करण्याची एक टेक्निक आहे. मध्ये जे फॉरेन्सिक मध्ये एक्सपर्ट आहेत, जसे की ज्यांना नार्को टेस्ट बद्दलची माहिती आहे, जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांच्या निरीक्षणाखाली त्या एका व्यक्तीला ज्याच्यावर आपल्याला नार्को टेस्ट करायचे आहे त्याला इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्या शरीरामधील चेंजेस याचा अभ्यास केला जातो. त्याला म्हटलं जातं नार्को टेस्ट. नार्को टेस्ट मध्ये दिलेली प्रश्नाची उत्तरं ही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला, म्हणजे ज्यावेळी आपण आयओ जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो इन्व्हेस्टिगेशन करतो, त्यासाठी त्याला एक चांगली माहिती मिळते आणि त्याला योग्य दिशा सुद्धा मिळते. त्याचा उद्देश फक्त आपल्याला एक दिशा मिळण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, क्राईम काय झाला असेल, क्राईमचे रिझन काय असेल हे पाहण्यासाठी होऊ शकतं. हे एक मशीनद्वारे केलं जाऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं की नार्को टेस्ट म्हणजे काय असेल किंवा त्याचा उपयोग कसा होत असेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.